सो लेट स्टार्ट. आता काही वेळ पहिले मॅच झाली इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका. सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना पाहिली. ODI सांगू तर सुरू कोणी पाहिलीच नाही भाई. मॅच पाहिली, मजा आली, तगडा मजा आला. आता गडबड ऐकून घ्या, गोष्ट ऐकून घ्या, मजा ऐकून घ्या. ते कोणी म्हणून राहिलं ते ग्रोवर काहीतरी असं की बा इंडियाला ग्रोवर करायचं आहे. कोणी म्हणून राहिलं तर साऊथ आफ्रिकेचा कोच टेम्बाच्या अंगात येऊ राहील ती, कोचच्या अंगात येऊ राहील ती, आपल्या कोचच्या अंगात येऊ राहील ती, आपल्या सिलेक्टरच्या अंगात येऊ राहील ती. थंडी करून टाकली आज वाटते सगळ्यांची. प्लेयर ऑफ द सिरीज विराट कोहली, प्लेयर ऑफ द मॅच यशस्वी जयस्वाल. 9 विकेटनं हरवलं, 9 विकेटनं. तर या फालतूच्या गोष्टी तर इंडियासमोर करायचे नाही. आणि ते तुम्ही टेस्ट जिंकले त्याच्या मागे कारण होतं, कारण की आमचा कोच जरासा आमचा कोच आणि सिलेक्टर जराशे हटकेला आहे, तर म्हणून जरा आमची गडबड चालू आहे. नाही तर दादा जर आमचा चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, शमी, बुमरा तर होताच, पण शमी अजून काही बॉलर बॅट्समन असते तिथं रप्पा म्हणजे उलटा करून मारलं असतं, उलटा करून नंग मारलं असतं तुम्हाला. ठीक आहे, ते तर जाऊच द्या. टेस्टचं मी बोलतच नाही, कारण टेस्टमध्ये तर हारलो ना आपण. ठीक आहे, टेस्टमध्ये हारलो आपण, पण नाही, पण बेइज्जती नव्हती करायची. ग्रोवल नव्हतं म्हणायला पाहिजे होतं. कसं आहे माहिती आहे का, मग आम्ही इगोवर घेऊन घेतो. ठीक आहे, त्याला इगोवर तर घेतली होती गोष्ट. ती त्याला मॅचचं सांगून देतो काय झालं तर मॅचचे तुम्ही दुसरी काऊन घेतले त्याच्या मागंही कारण आहे. पहिली गोष्ट ड्यू, ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट होते आमची 20-30 रन आम्ही ना कमी बनवले, ते 30 रन कमीत कमी. बाकी काही विषय नव्हता तुमचा. नाही तर तुम्हाला इथून व्हाईट वॉश करूनच पाठवलं असतं, चांगलं धुवून काढलं असतं, सुकवलं असतं, मग पाठवून दिलं असतं. तर ह्या फालतूच्या गोष्टी तर करायची नाही डबल इंडियासमोर, सांगून राहिलो. आणि मुरली, थंडी झाली, जिरली. 3 मॅचची सिरीज होती, 3 मॅचची सिरीज होती. 2 वेळा तुम्ही टॉस जिंकले, 2 वेळा तुम्ही ना म्हटलं की आम्ही बॉलिंग करतो पहिले. ठीक आहे, इंडियाने 2 वेळा बॅटिंग केली स्टार्टिंगला. ओके, तर त्याच्या 1 वेळा आपण सक्सेसफुल राहिलो डिफेन्स करायला, दुसऱ्या वेळात आपण नाही राहिलो कारण की आपली चुकी होती. ठीक आहे, एवढा ड्यू असताना पण आपण त्यांना पकडून ठेवलं. ती मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत गेली ती. शेवटच्या ओव्हरला काही राहिलं नाही, पण तरी ती मॅच शेवटच्या ओव्हरला गेली ती, शेवटच्या 1-2 ओव्हर पहिले. तर ये ना तुम्ही समजून घ्या की ODI तर हात नाही लावायचा, चुकूनही नाही लावायचा. कारण की कसं आहे, आमच्या अशी माणसं ठेवायला आम्ही नो, आणि असे नाव सांगून देईन माणसांचे की तुम्ही पाहून खतम होऊन जासान. आणि त्याच्यात एक गोष्ट सांगून देतो तरीही सांगून देतो, आजही आमचे बॉलर म्हणजे आजही आमचे बॉलर तेच आहे. आणि समजा जर जुने बॉलर आले असते मग तर विचारही नसता केला तुम्ही, दुसरी मॅचचाही विचार नसता केला तुम्ही. करूही नका की बा एखादी मॅच जिंकून जाऊ. नाही बेटा, आज कोणी नाही म्हणणार की शमी पाहिजे होता, कारण की आज प्रसिद्ध कृष्णा चांगला खेळला. पण एक गोष्ट अशी होती की शमी पाहिजे होता. हे रिॲलिटी आहे, शमी पाहिजे होता भाई, खरंच पाहिजे होता. कारण कसं आहे माहिती आहे काय, शमीला चांगल्याला माहिती आहे की ड्यूमध्ये कशी बॉलिंग करतात. तर पण आज प्रसिद्ध कृष्णा भाईसाहेब, हसी मजाक जाऊ द्या, पण एक गोष्ट सांगतो, प्रसिद्ध कृष्णा 3 ओव्हरमध्ये 27 रन देऊन होता. चौके छक्के, एका ओव्हरमध्ये तिला 18 रन पडले होते ताकदनं. म्हणजे 10च्या हिशोबानं चालू राहिलं तर इकॉनॉमी. पण नंतर काय कमबॅक केला, भयंकर खतरनाक. काय कमबॅक केला यार प्रसिद्ध कृष्णानं एका ओव्हर. म्हणजे आजची मॅच जर आपण जिंकलो तर 1 साइडेडली म्हणू शकतो प्रसिद्ध कृष्णा. आज क्रेडिट द्यायला लागेल ना भाई. नाही भाई, खेळला आलं बढिया भाई, तू 1 नंबर. कसं आहे माहिती आहे काय, सेकंड मॅच आपण सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे काय झालं तर सेकंड मॅचमध्ये कुठं ना कुठं चुकी होती. आज हे पाय, आज परफॉर्म केलं भाई, आज एवढ्या खतरनाक विकेट घेतल्या. आज कोण तारीफ नाही करत मला गोष्ट सांग.
भाई साहेब काय म्हणा यार, काय बॉलिंग केली, काय कमबॅक केलं. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 30 रन 27 रन, नंतरच्या ओव्हरमध्ये ओरे बाप रे बाप, साऊथ आफ्रिकेला घुटण्यावर आणून टाकलं. आणि मग त्याच्यानंतर येतं कुलदीप. कुलदीपनं काय तळगा मारला त्या गोष्टीवर, काय मीठ लावलं त्या जखमीवर. रे भाई, हे पाहून मजा आली. आणि कसं आहे, कोणाचे सगळ्यांचे तोंडच मुरेले होते यार. साऊथ आफ्रिकेचा तो कोच होता तो तर असा बिचारा असा बसला होता असा, काय झालं काय नाही झालं, माझ्यासोबत काय होऊ राहिले हे. आणि कसं आहे माहिती आहे काय, जर कॅप्टनमध्ये दम असता, कोचमध्ये दम असता, आज डिफेन्स करून दाखवायला पाहिजे होते. ठीक आहे, आज करून दाखवायला पाहिजे होते. कसं आहे, तुम्ही 2 वेळा टॉस जितले, तुम्ही ड्यूचा फायदा घेतला म्हणून तुम्ही जितले. ठीक आहे, आमची बॉलिंगही खराब होती दुसऱ्या मॅचमध्ये म्हणून तुम्ही जिंकले. जर आज जर तुमच्यात एवढा दम होता ना की बा नाही बा, टेम्बा आधी कॅप्टन, टेम्बा आधी गॉड, साऊथ आफ्रिका असं तसं, तर आज तुमच्यापाशी टार्गेट होतं डिफेन्स करायसारखं. आज तुम्ही डिफेन्स करून दाखवू शकले असते. काऊन नाही दाखवलं? दाखवून देते यार, डिफेन्स करून दाखवून देते. कसं आहे यार, एक गोष्ट सांगतो, एवढं नसते बोलत, वेळेची गोष्ट असते. हे पहा, त्यावेळेस तुम्ही ना आम्हाला गंदा हरवलं टेस्टमध्ये तर आमची लंका लागलीच आहे रे यार, तो तर काही विषयच नाही. पण आता ओडीआयमध्ये यार आमचे हे आहे ना, दिलोर जान एक आहे ना अपने पास, को आहे भाई त्याच्यात. आता तुम्ही खतरनाक मला गोष्ट सांगा, साऊथ आफ्रिकेत जाऊ द्या, टेंबाची मुरून टाकली, कोचची मुरून टाकली, आपल्या कोचची मुरून टाकली, आपल्या सिलेक्टरची मुरून टाकली. ते जे मीटिंग खेळ राहील ते मीटिंग पहिले सांगून दिलं की बा डोमॅस्टिकबद्दल आहे ते, की बा कोणती ट्रॉफी कशी खेळणार आहे त्याच्याबद्दल सांगणार आहे. तर या मीटिंगचं काही हेडॅक नाही आहे. ठीक आहे, पण एक गोष्ट सांगून देतो, रिॲलिटी आपला कोच आणि जे आपले सिनियर प्लेयर्स आहे, 2 मेनवाले नाही म्हणू शकत, म्हणजे जे आपले इमोशन्स लागलेले आहेत ते प्लेयर्स, की बा विराट कोहली, रोहित शर्मा, तर त्यांच्यात काही एवढं बरोबर नाही आहे, सगळ्यांना माहीत आहे. पण कधी कोणाला गैरसमज राहते, बा नाही बा असं नाही, फेका असं तसं, पण नाही, त्यांच्यात काही बरोबर सुरू नाही आहे. ते दिसून राहिलं यार, कारण कसं माहिती काय, सगळ्यांशी बोलणं वेगळं, एजंशी बोलणं वेगळं, ते थोडं वाटू राहिलं. पाहू समोर काय होते. तो न्यूज तर काही वेगळ्या येऊ राहिलं. मी आज न्यूज ऐकली, अजित आगरकरले म्हटलं BCCI ना की भाऊ तू रिझाईन दे, नाही तर आम्ही काढतो. तर काही माहीत नाही इमानदारीनं काय विषय आहे काय नाही, तर पण खतरनाक गेम चालू आहे. आज जे पाहून मजा आली भाई, यशस्वी जयस्वाल 100 रन, पहिले स्टार्टिंगला भयंकर स्लो खेळला, म्हणजे एवढा स्लो खेळला की वाटरला काय झालं आहे. यशस्वी जयस्वाल खेळला, कोण येऊ राहिलं त्याच्या अंगात. यशस्वी जयस्वाल कधीच असा खेळत नसते, पण तो आज खेळला. पण मग भाई तो नॉट आउट आला. ठीक आहे, रोहित शर्मा काहीच सांगायची गोष्ट नाही आहे, काहीच बोलायची गोष्ट नाही आहे. तगडा खेळला भाई, 1 नंबर खेळला भाई, मजा आला भाई पाहून. विराट कोहली, विराट कोहली भाई साहब, काय खेळले भाई साहब, तोरी विकार, जे धुतलं, जे मारलं, नो लुक शॉट म्हणा की अजून धुणं म्हणा, का वेगळं मारणं म्हणा. खरं माहिती का, आज रन कमी पडले. आज एवढं थुकेल काम होतं साऊथ आफ्रिकाचं, तुमचे रन कमी पडले आमच्या प्लेअरसाठी, की बस सेंचुरी झाली असती. जराशे रन म्हणून घेते, सेंचुरी झाली असती तिची. खा राजे, एवढा दम होता तुमच्या. तर मी फैलू नाही राहिलो. आता आपण जितलं तर मी माजून नाही राहिलो ना, फैलू राहिलो. माझं एवढं म्हणणं आहे की इन्सल्ट नव्हती करायला पाहिजे होती इंडियाची. घरात घुसून हरवलं, ठीक आहे, हरवलं ना, ठीक आहे भाई, ठीक आहे, हरवलं लय मोठी गोष्ट आहे, भयंकर मोठी गोष्ट आहे. इन्सल्ट नव्हती करायला पाहिजे होती. पण काही तमीज असते, लिहाज असते, त्याच्यातच राहून बोलायला लागत असते. इन्सल्ट नव्हती करायला लागत. ते लागलं ना मला. आता काय झालं काय म्हणा, अरे आताही सेम कंडिशन होती. जे 2 मॅच आम्ही खेळलो, तुम्ही फक्त त्याची 1 मॅच खेळले. आम्ही जी 2 मॅच खेळलो, तुम्ही त्याची 1 मॅच खेळले. जसं आपण 2 वेळा पहिले बॅटिंग केली, तर यांना आज पहिल्यांदा बॅटिंग केली, दुसऱ्या ह्याच्यात इनिंगमध्ये त्यांना फिल्डिंग केली. आपण 2 वेळा तसं केलं, त्यांना 1 वेळा तसं केलं. या सिरीजमध्ये 1 वेळा ते सहन नाही करू शकले, 1 वेळा.
समजून राहिले भाई. तगडे तगडे प्लेअर आहेत तुमच्यापाशी. असं नव्हतं की बा तुमची अर्धी टीम होती अधुरी टीम होती. का धुतलं, काय मारलं, पटकू पटकू मारणं, मजा घेऊ घेऊ मारणं. घंटा कोणी एवढं वाटून राहिलं सिरियस. विराट कोहली मजा करून राहिला, रोहित शर्मा मजा करून राहिला, कुलदीप यादव खिल्ली उडून चालला, के एल राहुल आपल्या भावलमध्ये ये दाबून काय मारलं भाई साब. अर्शदीप सिंग एक नंबर बॉलिंग, काय बॉलिंग केली. आणखीन कुलदीप यादव भाई, कुलदीप यादव नाही विसरा लागत. कुलदीप यादव काय खेळला. आणि ते जे होतं ते रोहित शर्मा कुलदीप यादवचं. रोहित शर्मा म्हणून राहिला कुलदीप, म्हणजे तो काही ते बॉल टाकला होता. मग कुलदीप यादव म्हणून राहिला नाही 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 आपली हे DRS पाहिजे, DRS घ्यायचा आहे. तो समोर येऊ राहिला. रोहित शर्मा म्हणे की भाई तू जाय जाय, नाही तू मागत जाय, काही समोर नको येऊ, चालला जाय मागं. तर अशी त्यांची माहोल मजा चालू होती. तर स्कोअर कार्डवर येऊन जाता 2 मिनटं, स्कोअर कार्डवर येऊन जाऊ आपण 2 मिनटं. ठीक आहे, एक सेकंड आहे. ओ तर ऐकून घ्या, स्कोअर कार्ड ऐकून घ्या. इंडिया 21 म्हणजे समजा 20 टॉस हारून आज 21 टॉस जिंकलो आपण. तर इंडियानं बॉलिंग चूज केली. सगळ्यात पहिले रायन रिकल्टन आणि डिकॉक या दोघांना. रिकल्टन काही नाही 0 आउट झाला 4 बॉल घेऊन. हर्षदीप सिंगनं लवकर पाठवून दिलं तर. मग टेंबा आला आणि क्विंटन डिकॉक बढिया खेळून राहिला भाई. एक पारी त्याची येणंच होती, त्याला करायचंच होतं कमबॅक. मग टेंबा, मग एडन मार्करम आपला भाई. एडन मार्करमने का आऊट केलं. ब्रेविस, कुलदीप यादव खिशात ठेवायला ब्रेविसले बस झाला आता. मार्को जॉन्सन. आता हे प्लेअर माहिती आहे तुम्हाला, हे प्लेअर राहतील आता T20मध्ये. T20मध्ये मजा पाहासारखी आता का होणार तर. हा कॉर्विन बोश, आणखीन हा केशव महाराज, लुंगी निगडी. हो भाई ते तर ते शेवटच्या प्लेअरला तर मोजतच नसतो मी. तर खतरनाक काम आहे. एक आणखीन प्लेअर आहे यांचा तगडा प्लेअर आहे भाई ODIचा. आणि तो जो आतापर्यंत खेळू राहिला तो भाई 50 म्हणणं 100 जे मारू राहिला. ओ मॅथ्यू ब्रॅडकिंग भाई. हा मॅथ्यूच वाटते. हा मॅथ्यू. नंबर नाव एवढं नसतं घेत भाई. भाई हा खेळू एवढा खतरनाक राहिला, मजा नाही करत. डेंजर मारणं चालू आहे तो. तो मारू राहिला. पण आज प्रतीक कृष्णा म्हणे बेटा आज कमबॅक होगा, आज कैसे काय खेळेगा तू. तर इनला असं करत करत 270वर अलॉट केलं. काही नाही ठेवलं इनले. आपल्या बॉलरची इकॉनॉमी पाहून घ्या सगळ्यांची. हर्षदीप सिंग 8 ओव्हर भाई, पुऱ्या ओव्हरही झालं रे भाई. 8 ओव्हरमध्ये 1 मिडियन टाकली. 8 ओव्हरमध्ये 1 मिडियन टाकली, 36 रन दिली, 1 विकेट, 4ची इकॉनॉमी. 4.50 आहे रे, पण 4 समजून घ्या तुम्ही, एवढा काही फरक नाही पडत. हर्षित राणा 8 विकेट 2 मिडियन, 44 रन, 5ची इकॉनॉमी. बहुत बढिया. प्रसिद्ध कृष्णा 9.5 बॉल, म्हणजे कमीत कमी 10 समजून घ्या तुम्ही. एकच बॉल कमी राहिला. 66 रन, इकॉनॉमी जास्त आहे जराशी, 6ची आहे. काही नाही भाई, खतरनाक विकेटा घेतल्या भाई. एका ओव्हरमध्ये 2 विकेटा घेतल्या. कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा पागल झाले त्यात. आज तो मारणं येतात आपने नाही वाजली नाही चुटकी. इट्स ओके, नाही वाजून नाही राहिली, जाऊ दे नंतर वाजन कधी. पण समजा करो यार, फिलिंग समजा करो. आणि रवींद्र जडेजा 9 ओव्हर 50 रन, 1 विकेट. भाऊनं विकेट घेतली टेंबाची. टेंबा भाई, तुला कट्ट्यात टाकू मारलं भाई. हा रन दिले जडेजानं 50, 1 विकेट, 5ची इकॉनॉमी. बहुत बढिया. कुलदीप यादव 10 ओव्हर 1 मिडियन, 41 रन, 4 विकेट आहे, 4ची इकॉनॉमी. एक जण सुटल्या गेलं याच्यातलं, ताकदनं सुटल्या गेलं. तिलक वर्मा. क्विंटन डिकॉकनं का मारलं तिलक वर्माला, भेटलं यार हट. एवढं चांगलं त्याने बॅकफुटवर टाकलं होतं, पण नाही, गंद मारलं तिलक वर्माला. 3 ओव्हरमध्ये 29 रन, 9ची इकॉनॉमी भाई. म्हणजे कमीत कमी तुम्ही समजून घ्या 30 रन मारले 3 ओव्हरमध्ये, 10ची इकॉनॉमी आहे. गंद धुतलं, गंद खराब मारलं तिलक वर्माले, पण काही फरक नाही पडला. बिचारा आज पहिली मॅच खेळला ODIची. मजा आलीच ती आज की बा तिलक वर्माही खेळू राहिला. पाहिले की बा ऋतुराज गायकवाड आहे, तो कसा खेळन. कारण की मागच्याच मॅचमध्ये सेंचुरी मारली.
या मॅचमध्ये कसा खेळन भाई यार. जर ही मॅच जर लंबी चालली असती ना आणखीन मजा आला असता, पण याने वन साइडेड हरवायचं होतं. जर आय होप म्हणजे मला असं वाटू राहिलं होतं की माझी इच्छा अशी होती, रोहित शर्मा आउट नव्हता व्हायला पाहिजे होता. बरोबर आहे, समजून राहिलो, मी पण समजून राहिलो तुमची भावना काय आहे. तर नाही बाकी विराट कोहलीची सेंचुरी पाहिले कशी भेटन मग. पण कसं आहे माहिती आहे का, एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, आपला हा जयस्वाल आणि रोहित शर्मा यांना दोघांना सोबत सोबत सेंचुरी मारली असती, अरे काय डिप्रेशनमध्ये गेले असते ते लोक साऊथ आफ्रिकावाले. काय झालं हे, म्हणजे हा तर चमत्कार झाला असता त्यांच्यासोबत. म्हणजे याच्यापेक्षा मोठी बेइज्जती नसती झाली त्यांच्यासोबत जर रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल अशी मारून गेले असते तर सेंचुरी. पण ठीक आहे, काही नाही, सेंचुरीज म्हणजे 25 रनच बाकी आहे त्याचे, पण सेंचुरीपेक्षा कमी नाही. यशस्वी जयस्वाल स्टार्टिंगला लय स्लो खेळला भाई, मग नंतर जे कव्हर अप केलं त्यानं 10 हे बाहेर. ऐकून घ्या सगळ्यांची आवाज राहिली मी, ते ऐकून घ्या. यशस्वी जयस्वाल 116 रन 121 बॉलमध्ये 12 चौके 2 छक्के 95चा स्ट्राईक रेट. रोहित शर्मा 75 बॉलमध्ये 75 रन 73 बॉलमध्ये 7 चौके 3 छक्के. का मारले भाई, ओफ. 102 चा स्ट्राईक रेट. 3 नंबर विराट कोहली 65 रन 45 बॉलमध्ये 7 चौके 3 छक्के 144 चा स्ट्राईक रेट. 144चा स्ट्राईक. खोकला झाला बॉल म्हणून सुरू, आता मला हा त्रास देणार. 144ची स्ट्राईक रेट भाई कोणाची T20 मध्ये नसते. एक मिनिट, खोकला होता आणि बसला 2 मिनिटं. तर मी काय म्हणतो, मी पाहू राहिलो थोडं पंजाब किंग्सच्या ॲडमिननं, IPLची टीमनं पंजाब त्याच्या ॲडमिननं भाई इन्स्टावर एक रील टाकली भाई. ते रील पा, ते रील व्हायरल हो रही. हेलो मालिक वो थोड़ा सा गडबड हो गया. पद्धतशीर बरोबर, काही एवढा विशेष नाही आहे. जे मारलं, जे धुतलं, तेवढं जणांशी धुतलं म्हणून आतापर्यंत. विराट कोहली, यशस्वी जयस्वाल नॉट आउट. हे ते मॅच सारखं आठवण नाही उरायलं जरासं. हे ते मॅच सारखं कशाला, तिथे ऑस्ट्रेलिया ते झालं, गिल आउट झालं तर ऑस्ट्रेलियामध्ये. कोणती थर्ड मॅच होती, गिल आउट झालं, विराट कोहली रोहित शर्मा नॉट आउट आलती, 9 विकेटनं हरवलं सगळ्यांनी. आज यांनी 9 विकेटनं हरवलं. माय म्हणणं होतं की 10 विकेटनं हरवलं पाहिजे होतं, मजा आली असती. 10 विकेटनं हरवलं तर म्हणजे यांची थंडी करायची होती आणखी. झाली असं काही विषय नाही. आता T20 आहे, T20 मी मजा आहे का. फक्त एक गडबड आहे भाऊ, ते आमची गडबड आहे, ते तुमची गडबड नाही आहे, ते आमची गडबड आहे दादा. फक्त जे बॅटिंग ऑर्डर आहे ना तो जरासा स्टेबल ठेवायचा, बाकी काही एवढी विशेष गडबड नाही आहे. एवढी कृपा करून घेता बस, बाकी काही एवढा विशेष नाही आहे. ठीक, आणखी नाही घेऊन घ्या. बॅटिंगसाठी राहिला कोण कोण, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, KL राहुल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा. हो, मला पाहायचं होतं आज, इमानदारीने पाहायचं होतं की आज ऋतुराज गायकवाड आणि तिलक वर्मा काय करतात. 2 जण, हे 2 जण आज काय करतील हे पाहायचं होतं. मग या दोघांनी खेळलेच असते, पण बिचाऱ्यांनी रनच नाही दिले. रन दिले असते सेंचुरी झाली असती. धुधू मारलं रे बा, अरे धुधू मारलं रे भाई. म्हणजे हे तर थुकून फेकल्यासारखं झालं इंग्लंड की. आणि हा मी ते स्ट्राईक रेटवर बोल राहिलो तो किती. एक सेकंड यार गेलो, कितीचा स्ट्राईक रेट आहे विराट कोहलीचा. स्ट्राईक रेट 144चा स्ट्राईक रेट आहे विराट कोहलीचा. 144च्या स्ट्राईक रेट ना कोणी T20 नाही खेळू शकू राहिलं, तो ODI खेळल्या चालली. 144च्या स्ट्राईक रेटनं कोणी ODI नाही खेळू शकू राहिलं, आणि ते
नाही, T20 खेळू नाही शकू राहिलं, इथं ODI खेळू राहिले. आता समजून घ्या कोणाच्या खेळलं आणि चाललं असं. आता लास्ट मॅच झाली वाटते एक त्या प्लेयरची, ते वो अपना खिलाडी सांगून देऊ का नाव? एक सेकंड गेस करता तुम्ही. आत्ता लास्ट मॅच झाली, लास्ट सध्याची. 34 बॉलमध्ये 37 रन मारले. 34 बॉल 37 रन. T20 108चा स्ट्राईक रेट आहे. भाई तू रनच जमा कर भाई. आणि समजले असेल कोणते प्लेयर आहे. मी नाव सांगून काय करू, सगळ्यांना माहिती नाव कोणाचं आहे. तर झाले हे जितले आपण नाही रे बा, हे जितले आता यांना ट्रायडिशन सिरीज केली ती पाकिस्तानवाले. जितली असं नाही. T20 वर्ल्ड कप तर घेतलंच असं नाही ना. ट्राय नेशन सिरीज होती यांची, तर ते जितले ना ते. तर हे T20 वर्ल्ड कप तर जितलेच असून ते. मजा आ गया, मजा आला भाई, कारण मजा आला. थोडेसे कमेंट वगैरे करत आता यार, माहीत पडते जरासं बोलले गेले होते. आता ना करत होतो मी, रिप्लाय वगैरे देत असतो. असं काही नाही की मी रिप्लाय नसतो देत की वगैरे वगैरे असा काही विषय. मी रिप्लाय वगैरे सगळं देत असतो. आणखीन अशी गोष्ट आहे की आजची मॅच पाहून असं वाटलं की भाई मॅच म्हणतात, मी पाहून नाही राहिलो इकडे, मी विचार करू राहिलो काय असते तो, हे भाई मजा येते मॅच पाहायला. आज मॅच काहून पाहिली आपण की पाय यार, बॅटिंग आले म्हणतात, बॉलिंग आले म्हणतात, कारण की आपण जितलो म्हणून नाही, मजा आली. आज काही रन किती 35 रन कमी पडले, नाही तर सेंचुरी झाली असती. पण सेंचुरीपेक्षा कमी नको नाही येते. आपण सेंचुरी सारखं सेलिब्रेट केलं तर बरं होणार. रोहित शर्मा 25 रन बाकी आहे. सर्दी खोकला झाला ते, त्याच्यानंतर आवाज थोडा येत जाणार तसं. तर रोहित शर्मा 25 रन कमी होते सेंचुरीसाठी, पण ते नॉक काही कमी नाही आहे. सेंचुरीसारखी सेलिब्रेट केली तर बरं होणार असं मला वाटते. तर कोणी रोहित शर्मा विराट कोहली फॅन असं कोणी आहे इथे पाहत असेल तर थोडं लाईक वगैरे केलं तर बरं होणार. आणि सबस्क्राईब केलं तर चांगलं होणार. जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर असं काही नाही होणार आहे की बा तुमच्या अकाउंटमधले पैसे माझ्या अकाउंटमध्ये येणार आहे, तर असा काही विषय नाही होणार आहे. तो सो चिल अँड रिलॅक्स. लाईक करता, सबस्क्राईब करता आणि बाकीचं पाहून घेऊ. आणि उद्यापासून वाटते T20ची तयारी करणं चालू करायला, कारण मी काढली टीम थोडीशी. स्कॉड सांगून देऊ का T20चा? उद्यापासून आपल्याला तेच काम आहे T20चे. हो यार हां, तर T20चीच काम आहे उद्यापासून आपल्याला. तर मी त्याची स्क्वॉड काढलेला आहे, मी त्याची टीमही थोडीशी काढलेली आहे, गेस केली. मी डबल सांगून देतो एकदा. स्क्वॉडमध्ये आहे आपले सूर्यकुमार यादव, गिल, अभिषेक, तिलक, हार्दिक, दुबे, अक्षर, जितेश, संजू, बुमराह, वरुण, अर्शदीप, कुलदीप, हर्षित आणि वाशी. ठीक आहे, गोष्ट ऐकून घ्या. तर याच्यात आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट आपला जो गेम, अरे यार यांचा स्क्वॉड कोणाचा काय कोण आहे यांच्या स्क्वॉडमध्ये ते पाहा लागेल ना आपल्याला. यांच्या स्क्वॉडची तयारी करायला लागेल ना. हो रे, पाहा लागेल ना कोण कोण येतं. असं थोडी की आपला स्क्वॉड पाहा लागते फक्त. आणि हे काही शायऱ्या बनवल्या यार कोण यांच्याबद्दल, का शायऱ्या बनवला ओफ. जी दुसरी मॅच हरली होती ना त्याच्यावर एक, म्हणजे माझी नाही आहे ते, काय माहीत कोणाची आहे तो बिचारा, मी स्क्रीनशॉट काढला होता याचा. दुसरी मॅच हरलो होतो ना आपण ना, तर एक शायरी लिहिली कोण ना, तर मी वाचू रे असतो ना, घेतो ना एक. शायरी वगैरे नाही आहे, जस्ट पोएट्री किंवा एक लाईन टाईप अशी काहीतरी आहे ते. तर आपण दुसरी मॅच हरलो होतो ना त्यावेळेस हे होती, मी स्क्रीनशॉट काढला होता, पण मी बोलणं सांगणं विसरलो असं. काय ऐकून घ्या. मुर्गों से कहा है जाकर आसमान मापाओ. बाजू से, और ऐकून घ्या, डबल ऐकून घ्या. मुर्गों से कहा है कि जाकर आसमान मापाओ, बाजू से कहा है परों का तुम्हारे इंतहाम होगा. म्हणजे हे म्हणण्यात तात्पर्य असं होतं की शमी आणि सिराज या दोघांना ड्रॉप केलं ना, म्हणजे ड्रॉप बनू शकता. आपल्या इथं कोणी ड्रॉप नसते होत, ते तुम्हाला माहीतच आहे. ते सगळं सिलेक्ट आहे, फक्त बरोबर आहे.
तर शमी आणि आपला सिराजला घेतलं नाही ना, तर म्हणून हे कोणा शायरी लिहिली की बा हर्षित राणा आणि प्रसिद्ध कृष्णा हे दोघं स्क्वॉडमध्ये होते. मी तसं नाही म्हणत की या दोघांना घेऊ नका. हर्षित राणा प्रसिद्ध कृष्णा हे दोघंही चांगले प्लेअर आहे, चांगले प्लेअर बनतील, बिलकुल चांगले बॉलर बनतील. मी म्हणतो हर्षित राणानं 2-5 हजार विकेटा घेऊन घ्या, मग असा काही प्रॉब्लेम नाही, मी हेट नाही करत. पण कसं आहे माहिती आहे का, कोणत्या बॉलरला बनवायसाठी असं नाही ना डायरेक्ट फेकूनच देत असतं रणांगणावर, डायरेक्ट मॅचमध्ये टाकून द्यायचं. एक लेस असते, एक गोष्ट असते. आणि याच्यात समजा एखादा सिनियर बॉलर असता, शमी म्हणा किंवा सिराज म्हणा, भाई ते बोलले नसते त्याच्यासोबत, प्रसिद्ध कृष्णासोबत सांगितलं नसतं की बा असा असा बॉल टाक, असा असा बॉल टाक. मग शिकणं कशाला म्हणतात, मग एक्सपिरियन्स कशाला म्हणतात. मग बॉलर ट्रेन का व्हायला, म्हणजे बॉलर कसा ट्रेन होणार, असा ट्रेन होणार डायरेक्ट फेकल्यावर, किंवा तू पाच बसतोय काय आहे की असा ट्रेन होणार की बा नाही नाही इथं एक छक्का पडला तर एक काम करतो, या लेन्थवर टाक, तू असं टाक, तू तसं टाक, या बॉलर या बॅट्समॅनने तू असं टाकू शकतो. शमी काय करते, शमी थोडी ना असं करणार आहे की बा नाही मी नाही सांगत नको सांगू. सिराज असा करणार आहे. मला तात्पर्य असं, प्लेअर वाईट नाही आहे, पण जे झालं ते वाईट झालं. ठीक. आणि याच्यासाठी एक शायरी म्हटली कोणा, एक सेकंद मला पाहिजे शोधू द्या मग सांगतो. ऐकून घ्या भेटली शायरी भेटली आजच्या मॅचसाठी. हां. स्वयं अपने प्रदर्शन से सम्मोहित हो जाता हूँ मैं. स्वयं अपने प्रदर्शन से सम्मोहित हो जाता हूँ मैं. समस्या गंभीर होती है तो रोहित हो जाता हूँ मैं. अब अपन रोहित नहीं बोल शकत, रो को हो जाता हूँ मैं. ये बात क्या बात है. म्हणजे शायरी टाईप नाही आहे, पण ठीक ठाक चांगली आहे. खतरनाक आहे भाई, लिहिणारे खतरनाक आहे, चांगली गोष्ट आहे भाई. कीप इट अप. यासाठी एवढंच. आणि एक गोष्ट ऐकून घ्या रे भाऊ, हा जो T20चा स्कॉड होता, आपण कुठे शायरीवर गेलो, ऐकून घ्या. हा जो T20चा स्कॉड सांगितला त्याच्यातले परमनंट प्लेअर प्लेइंग 11च्या मागं तर सध्या काही लागायला पुरत नाही. आणि मी प्लेइंग 11च्या मागं एवढं काही लागत नाही, पण मला माहीत आहे बनवलीच मी तरी काही ना काही करूच राहिलो. प्लेइंग 11 तर आपण डोक्याला डोकं नाही लावू शकत भाई, एवढं पक्का आहे. ठीक आहे. तरी मी काही काढले परमनंट प्लेअर. हे परमनंट प्लेअर की इथे खेळतीनच. कुठं डाऊट आहे ते पाहा लागेल फक्त. आता ऐकून घ्या. अभिषेक शर्मा, गिल, स्काय, तिलक, दुबे, विकेट किपर तो तर खेळणारच ना भाई. हार्दिक, वरुण आणि बुमरा हे तर खेळतीनच. 1, 2, 3 जागा खाली आहेत. 3 जागेसाठी पाहा लागते कोण कोण खेळून राहिलो. 3 जागा म्हणजे विकेट किपर मोजून जितेश की संजू. मला वाटते जितेश खेळणार, वाटते तसंही जितेश खेळणार, म्हणून पाहू काय होते तो. तर तरी 2 जागेवर गडबड आहे. पण इमानदारीनं सांगितलं, इमानदारीनं मनापासून माझी इच्छा काय की किंवा पुऱ्या देशाची इच्छा काय, त्याचे 2 बॉलर पाहिजे सरळ भाऊ. हर्षदीपला टाका आणि कुलदीपला टाका, विषय खतम करा. पण आमच्या याच्यात चुलला आहे की 8व्या नंबरपर्यंत बॅटिंग पाहिजे, तो हर्षित राणा. काय सांगा काय होणार. सो असा लेखाजोखा आहे, असा खेळ खेळा. पाहू काय होते तो. आपली मॅच कधी आहे, T20ची मॅच नाही विसरलो, 9 तारखेला वाटते, 9-10 तारखेला. तर त्यावेळेस भेटू. त्यावेळेस काय उद्या, आता आणखीन आज नाही आता पण उद्या व्हिडिओ टाकतो याच्यावर काय होणार काय नाही, तर आणखीन अपडेट्स. तो चलो बाय बाय, गुड नाईट.